शिवपिंडीचे दर्शन करण्याची पद्धत. नंदीच्या उजव्या बाजूला बसून किंवा उभे राहून डावा हात नंदीच्या शिंगावर ठेवावा. उजव्या हाताचे अंगठ्याजवळचे बोट आणि अंगठा नंदीच्या 2 शिंगावर ठेवावा. दोन्ही शिंगे व त्यावर ठेवलेली बोटे यांच्यामधील पोकळीतून शिवलिंग न्याहाळावे. यामुळे शिंगांना हात लावल्याने अहंकार आणि क्रोध यावर ताबा ठेवला जातो. शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज सहसा सर्वसामान्य व्यक्तीला न पेलवणारे असते. नंदीच्या शिंगातून प्रक्षेपित होणाऱ्या शिवतत्वाच्या सगुण मारक लहरीमुळे व्यक्तीच्या शरीरातील रज तम कणांचे विघटन होऊन व्यक्तीची सात्विकता वाढण्यास मदत होते. त्यामुळे शिवाच्या पिंडीतून बाहेर पडणाऱ्या शक्तिशाली लहरी पेलवणे व्यक्तीला शक्य होते. नंदीच्या शिंगातून दर्शन न घेताच शिवाचे दर्शन घेतल्यास तेजाच्या लहरींचा आघात झाल्याने शरीरात उष्णता निर्माण होणे, डोके बधीर होणे, शरीराला अचानक कंप सुटणे यासारखे त्रास होऊ शकतात. पिंडीचे प्रत्यक्ष दर्शन घेताना पिंड व नंदी यांच्यामध्ये उभे न राहता किंवा न बसता पिंड व नंदी यांना जोडणाऱ्या रेषेच्या बाजूने उभे राहावे. शिवाकडून येणाऱ्या शक्तिशाली सात्विक लहरी प्रथम नंदीकडे आकृष्ट होऊन नंतर नंदीकडून वातावरणात प्रक्षेपित होत असतात. नंदीचे वैशिष्ट्य म्हणजे नंदीकडून या लहरी आवश्यकतेप्रमाणेच प्रक्षेपित होत असतात. त्यामुळे पिंडीचे दर्शन घेणाऱ्या थेट शिवाकडून लहरी मिळत नाहीत. त्यामुळे त्याला शिवाकडून येणाऱ्या शक्तिशाली लहरींचा त्रास होत नाही. शिवाय बेलपत्राच्या 3 पानातून एकत्र येणारी शक्ती आपल्याकडे यावे यासाठी बिल्वपत्र वाहताना पिंडीवर उपडे ठेवून देठ आपल्याकडे करावा. या 3 पवित्रकांच्या एकत्रित शक्तीने त्रिगुण कमी होण्यास मदत होते.